चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विभाज्यतेच्या कसोट्या आजची 9 ची कसोटी पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 2 ते 8 पर्यंतच्या कसोट्या त्याही अगदी सोप्या भाषेमध्ये उदाहरणासह पाहिलेल्या आहेत। तुम्हाला त्या आवडल्या? ओके, आजची पण कसोटी अगदी सोपी आहे। ज्या विद्यार्थ्यांना 3 ची कसोटी माहित आहे किंवा 3 ची कसोटी ज्यांना समजली आहे त्यांना 9 ची पण कसोटी समजते। कोण सांगेल 3 ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। तसंच 9 ची पण कसोटी आहे। 9 ची कसोटी काय आहे पहा, संख्येतील अंकांच्या बेरजेला कोणती संख्या दिलेली असेल, कितीही मोठी संख्या असू द्या, त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला आलेल्या बेरजेला 9 ने जर भाग जात असेल तर त्या दिलेल्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो। 9 ने भाग जात असेल म्हणजेच 9 च्या पटीत असेल। एक उदाहरण सांगतो, सांगा एक उदाहरण। 63,513 बघा, एक उदाहरण पहा। 63,513 सांगा मला, या संख्येला 9 ने भाग जातो का? कसं ओळखायचं? पटकन सांगू शकता। त्या संख्येतील अंकांची बेरीज करा। बेरीज करा बरं। 6 आणि 3 9, 9 आणि 5 9 आणि 5 14, 14 आणि 1 15, 15 आणि 3 18। बेरीज किती आली? या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती आली? 18। 9 च्या पटीत 18 आहे का? 9 दोन्ही 18। म्हणजेच काय, तर या 63,513 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। बघा, एक भाग जातो की नाही पाहूया आपण। 9 ला भागला 9 1। आता 9 ने 6 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, पुढचा एक अंक घेतला, 63 झाले। 9 चा पाडा 63 आहे, पण म्हणा 9 7 63। काही उरलं का इथं? नाही। मग पुढचा एक अंक घेतला, आता 9 ने 5 ला भागा, 5 ला भाग जातो का? मग काय करतो आपण? शून्याचा भाग देतो। व्हेरी गुड। मग पुढचा एक अंक घेतला, आता किती झाले इथं? 51। 9 चा पाडा 51 आहे, पण म्हणा 9 5 9 सकी 54 मोठं होतं। 9 5 म्हणजे 5 चा भाग बसला। कितीचा भाग बसला? 9 5 45। 51 मधले 45 गेले, किती राहिले? 6 उरले। किती उरले? 6। आता इथं किती झाले? 63। किती झाले? 9 चा पाडा 63 आहे, पण म्हणा 9 7 काही उरलं का पुढे? काही उरलं नाही, म्हणजेच पूर्ण भाग गेला किंवा निशेष भाग गेला। कितीचा भाग बसला सांगा बरं? 7057चा। सोपा आहे की अवघड आहे? 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी लक्षात ठेवायला एकदम सोपी। संख्येतील अंकांची बेरीज करायची, आलेल्या बेरजेला 9 ने भाग जात असेल किंवा 9 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। जर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात नसेल तर एक उदाहरण पहा, आणखी एक उदाहरण पाहू, छोटस उदाहरण। 69। किती घेऊ? 69। सांगा आता 69 ला 9 ने निशेष भाग जातो का? अंकातील संख्येतील अंकांची बेरीज करा। 9 आणि 6 आणि 9 15। 9 च्या पटीत 15 आहे का? नाही। म्हणजे या संख्येला 9 ने निशेष भाग जाईल का नाही? नाही जाणार, म्हणजे काहीतरी बाकी उरते। आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या काय पाहत आहोत आपण? निशेष भाग जातो की नाही हे आपण पाहत आहोत। म्हणून 9 ची कसोटी सोपी आहे का अवघड आहे? एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सर्व कसोट्या सांगत आहोत। सर्व मागील कसोट्या 2 ची कसोटी असेल, 3 ची, 4 ची, 5 ची, 6 ची, 7 ची, 8 ची, 9 च्या सर्व कसोट्यांची लिंक तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देणार आहे आणि या सर्व कसोट्यांवर आधारित एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा मी देणार आहे, किंवा आपल्या gsguruji.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित एक जबरदस्त ऑनलाईन टेस्ट आहे ती सोडवा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ एक कसोटी माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढच्या ट्रिक्सचे व्हिडिओ किंवा लाईव्ह क्लासचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल।
चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थांबूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.